संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत जे लाभार्थी व्यक्ती आहेत, लाभार्थी पात्र निराधार आहेत, यांना पाहू शकता 1500 रुपये प्रतिमाह जो हप्ता आहे पेन्शन याचं वाटप केलं जातं. आणि डीबीटीची प्रोसेस ज्यांची पूर्ण झाले, डीबीटी ॲक्टिव्ह आहे, त्यांना प्रत्येक महिन्याचा जो पेन्शनची लाभ आहे 1500 रुपये हे येत आहेत. पाहू शकता काही लाभार्थ्यांना डिसेंबरपासून हे प्राप्त झालेले नाही आहेत. परंतु पाहू शकता आता एक नवीन अपडेट जे यूट्यूब चॅनल्स असतील, न्यूज चॅनल असतील, यामध्ये दर्शवली जात आहे की 25 मेपासून 6000चं वाटप सुरू होणार आहे. तर या संदर्भात नक्की खरं काय आहे हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात. कधीपासून तुमची जी पेन्शनची अमाऊंट आहे ही 6000 होणार आहे आणि कधीपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते, की नक्की खरं काय आहे या संदर्भातलं. तर पाहू शकता यामध्ये आपण जर अधिकृत जर शासन निर्णयाची वेबसाईट पाहिली तर शेवटचा जो शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत 7 मेचा शेवटचा शासन निर्णय आहे. तर खरंच जे पेन्शन वाढ आहे ही होणार आहे का या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात. तर पाहू शकता संजय गांधी निराधार योजना जी आहे हे लाभार्थ्यांसाठी पेन्शन वाढ नक्की होणार आहे का आणि 25 पासून ते मिळणार आहे का, पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर पाहू शकता ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे हे वेळेवर दिले जातात, एकाच वेळी येतात. म्हणजे पाहू शकता एखादी तारीख सांगितली की 29 तारखेला येणार आहेत तर नेमकं त्याच दिवशी ते पैसे जे आहे हेच जमा केले जातात. आणि त्याचबरोबर जर एका महिन्याचे राहिले तर 1500 असे दोन्ही मिळून एकत्रित पुढच्या महिन्यामध्ये दिले जातात. त्याच पद्धतीने पाहू शकता निराधार योजनेचे पैसे हे वेळेवर मिळत नाही आहेत. म्हणजे एखाद्या महिन्यात पाहू शकता काही जे लाभार्थी आहेत त्यांना डिसेंबर महिन्यापासून प्राप्त झाले नाही आहेत. मे महिन्याचा एक हप्ता 29 तारखेला जमा झाला आहे. अशा पद्धतीने पाहू शकताय मे महिन्यामध्ये 6 तारखेला एक हप्ता जमा झाला आहे. तर असे वेळेवर पैसे येत नाही आहेत. तर त्या संदर्भात पाहू शकता वेळेवर पैसे येण्यासाठी ठिकठिकाणी जी आंदोलनं आहेत आपले निराधार बांधव जे आहेत हे करत आहेत आणि सरकार यांची दखलसुद्धा घेत आहे. मीडियामध्ये सुद्धा आता सांगितलं जात आहे की पेन्शन जी आहे ही वाढ होणार आहे 25 मेपासून 6000 ते बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत असं सांगितलं जात आहे. पण अजूनसुद्धा सरकारमार्फत या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा जी आहे ती तुम्ही चेक करू शकता की झालेलं नाही आहे. तर पेन्शन 6000 होऊन 25 पासून बँक खात्यावर जमा होईल असं सांगितलं जात आहे. ही एक अफवा आहे. पाहू शकता कारण याचं पाहू शकता जेव्हा एखादा तुमची जी पेन्शन वाढ आहे किंवा एखादा निर्णय घेतला जातो किंवा नॉर्मली तुमची जी पेन्शन आहे हे तुमच्या बँक खात्यावर जमा करायची आहे त्याच्या अगोदर जो एप्रिल महिन्याचा असेल किंवा मे महिन्याचा हप्ता असेल या संदर्भात अगोदर जे बैठक आहे ते बैठक होऊन त्याच्यामध्ये शासन निर्णय जो आहे अधिकृत संकेतस्थळावर जारी केला जातो. त्या महिन्याचं पेन्शन जे आहे त्यासाठीची लागणारे निधी हा अगोदर मान्य केला जातो आणि त्यानंतरनं जी पूर्ण प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाते. तर या पद्धतीने ही प्रोसेस असते. पाहू शकता हा शेवटचा शासन निर्णय आपल्यासमोर आहे 7 मेचा, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता. या संदर्भात काय म्हटलं आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी मे जुलै 2025 करता या अनुदानाचं वाटप जे आहे हे करण्यात आलं आहे. 7 मेचा शासन निर्णय आहे. अनुदानाचं वाटप जे आहे जुलैसाठीचं करण्यात आलं आहे. आता पाहू शकता पेन्शन जी आहे तुम्हाला या अगोदर भेटली नसेल आणि आता मे असेल किंवा जून किंवा जुलैची असेल तर कधीपर्यंत ती येऊ शकते या संदर्भातली काय अपडेट आहे. तर इथे पाहू शकता निराधार बांधव जे आहेत हे आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्या आहे या सरकारपर्यंत पोहोचल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या अगोदर याची दखल घेतली होती. या संदर्भात त्यांनी सांगितलेलं की त्यांचं पेन्शन जे आहे हे वेळेवर जमा करा. त्याचबरोबर वाढी संदर्भात सुद्धा आम्ही सकारात्मक असून लवकरच याबद्दलचा निर्णय होऊन शासन निर्णय जाहीर केला जाईल आणि त्याच्यानंतर पेन्शनची जी वाढ आहे जी काय होणार आहे किती 2100 असेल किंवा 6000 असेल जे काय असेल ते शासनाकडून जाहीर केले जाईल. कारण पाहू शकता प्रत्येक महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी सुद्धा शासन निर्णय जी हा जारी केला जातो आणि त्यानंतरच ती प्रोसेस होते. पाहू शकता या पद्धतीने हा जो जी आर आहे अशा पद्धतीने जाहीर केला जाईल. तुमचे पेन्शन जे आहे 1500वरून 2100 किंवा 6000ची काय असेल ते प्रोसेस केली जाईल. या अगोदर कधी झाली होती पेन्शन वाढ तर पाहू शकता 2022मध्ये या अगोदर या योजनेअंतर्गत 1000 इतकी पेन्शन दिली जात होती आणि ती वाढवून 2022च्या अर्थसंकल्पानंतर
1500 करण्यात आली आणि त्यावेळी सुद्धा पाहू शकता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानंतरनं शासन निर्णय जारी करून त्या योजनेसाठी लागणारा जो अतिरिक्त निधी आहे हा देण्यासाठी अर्थ विभागाची मंजुरी घेऊन त्यानंतरनं जो शासन निर्णय आहे अशा पद्धतीने हा जारी करण्यात आलेला होता आणि त्यानंतरनं ही जी पूर्ण प्रक्रिया आहे प्रोसेस ही केली गेली होती. अशा पद्धतीची ही अपडेट आहे. आता सांगितलं जात आहे की 1500वरून 6000 तर नक्कीच होणार नाही आहेत, ही अफवा आहे. सध्या तरी या पद्धतीने 6000 एकत्रित वाढ जे आहे हे होऊ शकत नाही. पुढच्या कालावधीमध्ये ते होऊ शकते, पण 1500वरून 2100 करण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच जो जे निर्णय आहे हा सरकारकडून घेतला जाऊ शकतो. तर सध्या तरी पेन्शन जी आहे ही वाढवून 2100 करण्याबाबत सकारात्मक असून जुलै महिन्याच्या मध्ये पाहू शकता हा शासन निर्णय वाढ जो आहे हा येण्याची शक्यता आहे. याबद्दल जी अपडेट आहे ती त्या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकते. कारण पाहू शकता लवकरच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत यामध्ये सरकारकडून जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं यामध्ये 1500वरून 2100 करण्याबाबतचं त्यांनी आश्वासन देण्यात आलं होतं. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1500वरून 2100 करण्याबाबतचा निर्णय जो आहे हा घेतला जाऊ शकतो. या संदर्भातली अपडेट दिली जाऊ शकते. आता शेवटचा प्रश्न आहे, राहिलेली पेन्शन आता पुढे वेळेवर मिळणार आहे का? तर पाहू शकता या अगोदर डिसेंबर, जानेवारी असेल, फेब्रुवारी, मार्च तुमची पेन्शन जर राहिली असेल तर तुम्ही तुमचं जे DBT ॲक्टिवेशन आहे ते चेक करा. तुमचे जे तहसील कार्यालय आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं जे निराधार शाखाचे आहे या शाखेमध्ये भेट देऊन तुमचे कागदपत्र पुन्हा एकदा जमा करा, चौकशी करा, OTP व्हेरिफिकेशन चेक करा. तुमची जी योजना आहे योजनेचं खातं आहे ते ॲक्टिवेट आहे का बंद आहे या संदर्भातली चौकशी करून ती प्रोसेस पूर्ण करून घ्या आणि यानंतर तुमचे जे पैसे आहेत हे तुमच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला अपडेटेड जमा होणार आहेत. याबद्दलची जी पाहू शकता प्रत्येक महिन्यामध्ये सुरुवातीलाच शासन निर्णय जाहीर केला जातो की एवढे निधी देण्यात आली आहे, मंजूर करण्यात आली आहे आणि त्यानुसार पुढच्या 10-15 दिवसामध्ये जे पैसे आहेत हे जमा केले जातात. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे पैसे हे पेन्शन जे आहे ही जमा होणार आहे. या संदर्भात पाहू शकता सध्या तरी जो म्हटलं जात आहे की यामध्ये हप्ता वाढ होणार आहे, पेन्शनमध्ये वाढ होणार आहे, या संदर्भात अजूनसुद्धा काहीही अपडेट नाही आहे. लवकरच या संदर्भात जी काही अपडेट होईल ते सगळ्यात अगदी तुम्हाला कळवली जाईल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.